हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपली लवकरच फर्स्ट युनिट टेस्ट येणार आहे, तर त्यासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक प्रॅक्टिस पेपर घेऊन आलेली आहे. हा प्रॅक्टिस पेपर तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर का तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवीन. ते कसं करायचं आहे ते त्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन. आणखीन तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. मी लवकरच ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहे. तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा फोन नंबर लिहून मला पाठवा. तुम्हाला क्लास हवा आहे असं लिहून पाठवा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. जर का तुम्हाला ग्रुप क्लास घ्यायचा असेल तरीसुद्धा ग्रुप क्लास आणि फोन नंबर पाठवा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि कसे आहेत, किती आहेत, काय आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सांगेन. तुमचं टायमिंग तुम्हाला सांगेन. तर लवकरच आपण भेटूया ह्या ग्रुप क्लासेससाठी किंवा प्रायव्हेट ट्यूशन क्लासेससाठी. तर आता आपण बघूया आपला हा पेपर कसा आहे. आणि हे खास क्लासेस जे आहेत ते 7, 8, 9, 10 यांच्यासाठी आहेत. छोट्या मुलांनी कॉन्टॅक्ट करू नका, म्हणजे जे 5वी 6वीत वगैरे आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करू नका. 7वी 8वी 9वी 10वी यांच्यासाठी खास हे ग्रुप ट्यूशन किंवा ट्यूशन प्रायव्हेट ट्यूशन क्लासेस आहेत. स्टँडर्ड 8चा आपला हा पेपर पाहायचा आहे. एकूण मिळून क्वेश्चन आहेत 2. ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत आपल्याला ABC. बघूया. फिल इन द ब्लँक्स आहे क्वेश्चन नंबर 1A. एकूण मिळून 3 क्वेश्चन्स आहेत, 3 मार्क आहेत. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग आहेत, 3 क्वेश्चन्स आहेत, 3 मार्क आहेत. त्याच्यानंतर आहे सॉल्व द फॉलोइंग. याच्यामध्ये एकूण मिळून आपल्याला 4 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येकाला 1 मार्क म्हणजे 4 मार्क आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2A. सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग. प्रत्येकाला मार्क आहेत 2, एकूण मिळून मार्क आहेत 6. याच्यामध्ये एकूण आपल्याला क्वेश्चन्स आहेत 4 आहेत, त्यामध्ये 3 सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर B 4 आहेत, 4 सोडवायचे आहेत आणि एकूण मिळून मार्क आहेत 4, म्हणजे प्रत्येकाला मार्क आहेत 1.